हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन सहज शिक्षण। आजच्या भागात मी घेत आहे इयत्ता 10वी, विषय आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 यामधील पाठ पहिला आनुवंशिकता व उत्क्रांती। विद्यार्थ्यांनो, तुम्हाला हा पाठ समजण्यास सोपा जावा, या पाठातील सर्वच्या सर्व पॉइंट्स तुम्हाला व्यवस्थितरित्या समजावे यासाठी या पाठाचे मी 3 पार्ट्स करणार आहे। पहिल्या पार्ट मध्ये हे 2 पॉइंट्स आनुवंशिकता व आनुवंशिक बदल, दुसऱ्या त्यानंतर प्रतिलेखन, भाषांतरण व स्थानांतरण, त्यानंतरचा दुसरा पार्ट या पॉइंट्सवर असेल आणि तिसरा पॉइंट्स मी हे पॉइंट्स कव्हर केले जातील तिसऱ्या पार्ट मध्ये। तर सुरुवात करूयात आपला पार्ट पहिला। त्यामधील पॉइंट पहिलाच आहे आनुवंशिकता व आनुवंशिक बदल। विद्यार्थ्यांनो, तुम्हाला रोजच्या जीवनामध्ये इकडे तिकडे आनुवंशिक हा शब्द कानावरती पडला असेल, तर नेमका हा आनुवंशिक शब्द काय आहे याबद्दल आता आपण समजून घेऊयात। तुम्हाला असं ऐकण्यात आलं असेल बघा की हा सेम टू सेम याच्या वडिलांच्या प्रमाणे दिसतो, किंवा हिचा जो हा मुलगीचा कलर आहे हा सेम हिच्या आईप्रमाणे आहे, किंवा याच्या वडिलांच्याकडे गाण्याची कला आहे त्यामुळे याला सुद्धा गाण्याची आवड आहे। अशी ही जी काही शब्द किंवा ही जी काही वाक्य आहेत हे तुम्हाला जे रोजच्या जीवनामध्ये ऐकायला मिळतात याचाच अर्थ आनुवंशिकता असा आहे। म्हणजेच एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकांच्या द्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे आनुवंशिकता होय। एक पिढी म्हणजेच काय, तुमचे आई वडील आणि त्यानंतर ही जी काही मुले दाखवली आहेत, असं आता या ठिकाणी चित्राद्वारे मी समजून सांगते। आई वडील आणि ही त्यांची मुले म्हणजे ही एक पिढी झाली, ही दुसरी पिढी झाली किंवा पुढची पिढी झाली असे म्हणूया। तर एका पिढीतील जैविक लक्षणे म्हणजेच काय, ते ह्यूमन बॉडीचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स असतात, यामध्ये तुमच्या केसांचा स्टाईल, कर्ली हेअर्स आहेत किंवा स्ट्रेट हेअर्स आहेत, तुमच्या डोळ्याचे कलर कसा आहे, तुमचा कलर कसा आहे, किंवा तुमची उंची कशी आहे, ही जी काही सर्व कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ह्यूमन बॉडीचे, हे सर्वच्या सर्व म्हणजेच जैविक लक्षणे ही जनुकांच्या द्वारे म्हणजे जीनच्या द्वारे, आता हे जीन डीएनए मध्ये असतात, याबद्दल आपण माहिती पुढच्या स्लाइड्स मध्ये बघणार आहोत। या ठिकाणी लक्षात ठेवा, जनुकांच्या द्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजेच आनुवंशिकता। म्हणजे तुमच्या आई वडिलांच्या मध्ये जे काही जैविक लक्षणे आहेत, त्यांचे जे काही ह्यूमन बॉडीचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, हे तुमच्यामध्ये पास होणे ही जी प्रोसेस आहे यालाच आनुवंशिकता असे म्हणतात। बघा, सोपी आहे व्याख्या, अगदी समजण्यासाठी सुद्धा पॉइंट हा सोपा आहे। एका पिढीतील जैविक लक्षणे म्हणजे जी काही मानवी शरीराबद्दलची जी काही ह्यूमन बॉडीचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, हे सर्व कॅरेक्टरिस्टिक्स जीनच्या द्वारे किंवा जनुकांच्या द्वारे पुढच्या पिढीत पास होणे किंवा संक्रमित होणे, याच प्रोसेसला, या प्रक्रियेला आनुवंशिकता असे म्हणतात। पुढचा पॉइंट आहे या आनुवंशिकतेचे उपयोग कोणते आहेत। तर आनुवंशिक विकृतीचे निदान करण्यासाठी, प्रतिबंध करण्यासाठी आणि उपचार करण्यासाठी। विकृती, आनुवंशिक विकृती म्हणजे काही आनुवंशिक आजार असतात। एक्झाम्पल डायबिटीज घ्या, एखाद्याच्या आई वडिलांच्या मध्ये जर आईला डायबिटीज असेल तर त्यांच्यापासून तो पुढे त्यांच्या मुलांना सुद्धा संक्रमित होतो। तर त्याचा तो तसा संक्रमित होऊ नये त्याच्यावरती प्रतिबंध करण्यासाठी, किंवा सपोज संक्रमित झाला तर त्याच्यावरती उपचार करण्यासाठी या आनुवंशिकतेचा उपयोग होतो। नेक्स्ट पॉइंट आहे प्राणी संकर आणि वनस्पती संकर करण्यासाठी। म्हणजे सध्या जे काही प्लांट्स, हायब्रिड प्लांट्स किंवा हायब्रिड ॲनिमल्स हे जे काही सुरू आहे, याच्यामुळे उत्पादन भरपूर मोठ्या प्रमाणात निघत आहे, तर अशा प्रोसेस मध्ये सुद्धा या आनुवंशिकतेचा उपयोग केला जातो। त्यानंतरचा पॉइंट आहे ज्या ठिकाणी औद्योगिक प्रक्रियांमध्ये म्हणजे अशा काही इंडस्ट्रियल प्रोसेस आहेत ज्या ठिकाणी सूक्ष्म जीवांचा वापर होतो, त्या ठिकाणी सुद्धा या आनुवंशिकतेचा उपयोग केला जातो। त्यानंतर बघा, क्राईम प्रोसेस ज्या असतात त्या क्राईम प्रोसेस मध्ये फिंगरप्रिंटिंगसाठी किंवा डीएनए टेस्टिंगसाठी सुद्धा या आनुवंशिकतेचा उपयोग केला जातो। परीक्षेमध्ये तुम्हाला 2 किंवा 3 मार्क्ससाठी आनुवंशिकतेचे उपयोग लिहा असे जर विचारलं तर तुम्ही हे सर्व पॉइंट्स त्यामध्ये लिहू शकता। त्यानंतर पुढचा पॉइंट आहे डीएनए विषयी थोडक्यात आपण जाणून घेऊयात। तर हा डीएनए आहे, डीएनएचा लॉंग फॉर्म आहे विद्यार्थ्यांनो डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड। या ठिकाणी मी तुम्हाला लिहून दाखवते। हा आहे डीएनएचा लॉंग फॉर्म डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड। याचा शोध कोणी लावलेला आहे तर शास्त्रज्ञ फ्रेडरिक मिशर यांनी या डीएनएचा शोध लावलेला आहे। तर आता हा डीएनए आपल्या मानवी शरीरामध्ये नेमका कुठे असतो हे आपण पहिल्यांदा समजून घेऊयात। मानवी शरीर जे आहे
हे पेशींच्या पासून बनलेले आहे। बघा यामध्ये ह्यूमन सेल्स मी दाखवलेले आहेत। या अशा प्रकारे ह्यूमन सेल्स असतात। जसे ह्यूमन सेल्स एकत्र येतील त्यांच्यापासून पुढे उती बनतात। या ठिकाणी मी चित्र दाखवलेले आहे। उती एकत्र आल्यानंतर पुढे ऑर्गन्स किंवा आंतरिंद्रिय बनतात। त्यामध्ये हार्ट, लंग्स, लिव्हर किंवा आपले मोठे आतडे, लहान आतडे हे सर्व आंतरिंद्रिय बनतात आणि याच्यापासूनच पुढे ह्यूमन बॉडी किंवा मानवी शरीर बनते। तर हा एक छोटासा प्रिव्ह्यू मी घेत आहे जेणेकरून तुम्हाला समजण्यात यावे की नेमकं डीएनए असतो कुठे। तर या ठिकाणी आता ही पेशी घेतलेली आहे, मानवी पेशी। मानवी पेशीचा हा जो काय आहे हा केंद्रक आहे। हा मी मोठ्या चित्रामध्ये इथे दाखवते। हा केंद्रक दाखवलेला आहे। या केंद्रकामध्ये इथे हा न्यूक्लियस असतो। ठीक आहे विद्यार्थ्यांनो, या न्यूक्लियस मध्ये तुम्हाला हे जे काय असं स्ट्रक्चर दिसत आहे हे स्ट्रक्चर म्हणजेच काय क्रोमोझोम किंवा याला काय म्हणतात गुणसूत्र। याला काय म्हणतात गुणसूत्रे असे म्हणतात। आणि हे जे गुणसूत्र आहेत हे या डीएनए पासून बनलेले असतात। म्हणजेच आता तुम्हाला थोडक्यात माहिती आली असेल किंवा समजले असेल नेमका हा डीएनए असतो कुठे। तर हा डीएनए पेशीच्या केंद्रकामध्ये जो न्यूक्लियस असतो, या न्यूक्लियस मध्ये जे क्रोमोझोम्स असतात हे क्रोमोझोम्स या डीएनए पासून बनलेले असतात। म्हणजे या डीएनए चे वास्तव्य पेशीच्या केंद्रकामध्ये असते। आता बघूयात या डीएनएचं स्ट्रक्चर कसं आहे। बघा या ठिकाणी हे डीएनएचं स्ट्रक्चर मी तुम्हाला दाखवत आहे। या ठिकाणी तुम्हाला दोन धागे दिसत आहेत, म्हणजेच आपण याला डबल स्ट्रँडेड असं म्हणूयात। या ज्या साखळ्या दिसत आहेत या साखळ्या कशापासून बनलेल्या आहेत तर त्या न्यूक्लियोटाइड्स पासून बनलेल्या आहेत। अशा प्रकारचे हे 4 न्यूक्लियोटाइड्स आहेत। ॲडेनिन, थायमिन, सायटोसिन आणि ग्वानिन हे 4 प्रकारचे न्यूक्लियोटाइड्स आहेत। यापासून या साखळ्या बनलेल्या आहेत आणि याचा शेप कसा आहे किंवा याचा आकार कसा आहे, एक हेलिकल आकार आहे याला। त्यानंतर या अनुवंशिकतेचा हा जो या डीएनएच्या स्ट्रक्चरचा हा जो एक पार्ट आहे किंवा एक विभाग आपण याला म्हणूयात, यालाच जीन असं म्हणतात। म्हणजेच डीएनएच्या एका विभागाला जनुक किंवा जीन असे म्हणतात। हा त्याचा एक पार्ट झालेला आहे। डीएनए मध्ये आनुवंशिक माहिती साठवली जाते। आता या जीनच्या स्वरूपामध्ये या डीएनए मध्ये सर्व प्रकारची माहिती साठवली जाते। म्हणजे तुमच्या ह्यूमन बॉडीचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, तुमचा कलर असू देत, तुमची उंची असू देत, शिवाय तुमच्या केसांचे स्ट्रेट असू देत, कर्ली हेअर्स असू देत, जी काही माहिती आहे, डोळ्याचे कलर असू देत, या सर्व बद्दलची तुमच्या शरीराची सर्व माहिती या डीएनए मध्ये स्टोअर केली जाते, म्हणजे साठवली जाते। त्यानंतर हा जो डीएनए आहे या डीएनए मध्ये प्रथिन संश्लेषणाची क्रिया घडते। आता प्रथिन संश्लेषणाची क्रिया म्हणजे नेमकं काय बघा विद्यार्थ्यांनो। प्रथिन म्हणजेच काय तर ही एक अमिनो आम्लांची साखळी असते। इट इज अ चेन ऑफ अमिनो ऍसिड। ठीक आहे, प्रथिन म्हणजेच काय अमिनो आम्लांची साखळी आणि संश्लेषण म्हणजेच काय तर तयार करणे। आता याचा अर्थ आपण काय लावू शकतो, प्रथिन संश्लेषण म्हणजेच अमिनो आम्लांची साखळी तयार करणे होय। डीएनए मध्ये प्रथिन संश्लेषणाची क्रिया घडते म्हणजे नेमकं काय होतं तर अमिनो आम्लांची साखळी तयार करणे, यालाच प्रथिन संश्लेषणाची क्रिया असे म्हणतात। तर बघा विद्यार्थ्यांनो, हा जो डीएनए आहे या डीएनए ला मास्टर मॉलिक्यूल असे सुद्धा म्हणतात। मास्टर मॉलिक्यूल का म्हणतात, कारण या मॉलिक्यूल मध्ये किंवा या रेणूमध्ये तुमच्या शरीराविषयीची सर्व माहिती यामध्ये स्टोअर केली जाते। त्यामुळे या डीएनए ला मास्टर मॉलिक्यूल असे म्हणतात। तर आपण या स्लाइड्स मध्ये डीएनए बद्दलची सर्व माहिती जाणून घेतलेली आहे, त्याचा स्ट्रक्चर बघितलेला आहे, त्याचा फाउंडेड म्हणजे त्यांनी शोध कोणी लावला हे बघितलं, फुल फॉर्म काय आहे हे बघितलं। आता आपण पुढे जाऊयात। आपला पहिला पॉइंट आहे प्रतिलेखन म्हणजेच ट्रान्सक्रिप्शन। विद्यार्थ्यांनो, डीएनए हा आरएनएच्या माध्यमातून प्रथिन संश्लेषणाची क्रिया करत असतो। म्हणजेच आपण मगाशी बघितलं डीएनए मध्ये प्रथिन संश्लेषणाची क्रिया घडून येते, पण डीएनए स्वतः कोणतेही काम करत नाही, त्यासाठी तो आरएनए ची मदत घेत असतो। म्हणूनच आपण दिलेला आहे डीएनए हा आरएनएच्या माध्यमातून प्रथिन संश्लेषणाची क्रिया करत असतो। प्रथिनांची निर्मिती डीएनए मुळे आरएनएच्या माध्यमातून होते, यालाच सेंट्रल डोग्मा असे म्हणतात। आता आरएनए चा फुल फॉर्म काय आहे बघा, राइबोन्यूक्लिक ऍसिड। डीएनए चा आहे डीऑक्सी राइबोन्यूक्लिक ऍसिड
RNAचा फुल फॉर्म आहे रायबोन्यूक्लिक ऍसिड। आता या ठिकाणी RNAच्या माध्यमातून किंवा DNA पासून RNAची मदत घेऊन प्रथिन निर्मिती होते, या प्रोसेसला सेंट्रल डोग्मा प्रोसेस असे म्हणतात। पुन्हा एकदा सांगते, सेंट्रल डोग्मा प्रश्न विचारलेला आहे परीक्षेमध्ये। सेंट्रल डोग्मा म्हणजे काय, तर प्रथिनांच्या निर्मितीसाठी DNA मुळे RNAच्या माध्यमातून जी होते या प्रोसेसला सेंट्रल डोग्मा प्रोसेस असे म्हणतात। पुढे वळूयात। DNA वरील जनुकांच्या साखळीनुसार mRNA निर्मिती होते। ही होत असताना DNAच्या 2 धाग्यांपैकी एकाच धाग्याचा वापर होतो। DNAचे असे 2 धागे आहेत, आपण याला डबल स्टँडर्ड म्हणलेला आहे। तर जेव्हा mRNA निर्मिती होत असते किंवा तो तयार करत असेल त्यावेळेला हा एकच धागा वापरला जातो आणि याच्या वरती जे न्यूक्लियोटाइड्स आहेत याच्या क्रमानुसारच mRNA तयार होत असतो। तयार होणारा mRNA रेणूची आणि तो तयार करण्यासाठी जो DNAचा एक धागा वापरलेला आहे, या धाग्यांमध्ये हे जे काही असे न्यूक्लियोटाइड्स असतात, हे न्यूक्लियोटाइड्सचा जो क्रम आहे हा एकमेकांना पूरक असतो। म्हणजे जो तयार होणारा mRNA आहे तो आणि DNAचा जो एक धागा mRNA तयार करण्यासाठी वापरण्यात आलेला आहे तो, या दोघांच्या वरतीही जे न्यूक्लियोटाइड्स आहेत या दोघांचा क्रम हा एकमेकांना पूरक आहे किंवा तो एकमेकांना सिक्वेन्सिबल आहे। त्यामुळेच आता ही जी प्रोसेस DNA पासून RNA तयार करण्याची प्रोसेस आहे, या प्रक्रियेलाच प्रतिलेखन असे म्हणतात। म्हणजेच DNA पासून RNA तयार करण्याच्या प्रोसेसला प्रतिलेखन असे म्हणतात। या ठिकाणी न्यूक्लियोटाइड्सचे 4 प्रकार आहेत, ॲडेनिन, थायमिन, सायटोसिन आणि ग्वानिन। हे 4 प्रकार जे न्यूक्लियोटाइड्सचे आहेत हे DNA मध्ये असतात। तर RNA तयार होतो तेव्हा या RNA मध्ये थायमिनच्या ऐवजी युरॅसिल वापरला जातो। बघा, हा मी फरक सांगत आहे। DNA मध्ये हे 4 प्रकारचे न्यूक्लियोटाइड्स असतात, तर RNA मध्ये थायमिनच्या ऐवजी युरॅसिल वापरला जातो। पुन्हा एकदा मी आकृती आणि सोप्या भाषेतील फ्लोचार्टद्वारे तुम्हाला ही कन्सेप्ट समजावून सांगते, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारचा रट्टा मारण्याची गरज नाही। आकृती आणि फ्लोचार्ट बघितल्या तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल। या ठिकाणी हा तुम्हाला DNA दिसत आहे, DNA ची डायग्राम आहे। तर इथेही mRNA तयार होत आहे। mRNA तयार करण्यासाठी DNAचा हा एकच धागा वापरलेला आहे, ठीक आहे। तर या ठिकाणी हे एका धाग्यावरचे न्यूक्लियोटाइड्स आहेत, तर हा mRNA आहे आणि mRNA वरती देखील हे न्यूक्लियोटाइड्स आहेत। तर हे जे न्यूक्लियोटाइड्स आहेत हे एकमेकांना दोघांना एकमेकांशी कसे आहेत, पूरक आहेत ते। म्हणजेच या DNA पासून हा mRNA तयार झालेला आहे, शिवाय हे दोघांचे न्यूक्लियोटाइड्स एकमेकांना पूरक आहेत। ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसलाच प्रतिलेखन असे म्हणतात किंवा ट्रान्सक्रिप्शन असे म्हणतात। फ्लोचार्टद्वारे बघा सांगते, DNA मध्ये प्रथिने ही जनुकांच्या स्वरूपात असतात। DNA पासून RNA तयार करणे म्हणजेच रायबोन्यूक्लिक ऍसिड तयार करणे, फॉर द पर्पज ऑफ प्रथिन संश्लेषण किंवा प्रथिनांची निर्मिती करण्यासाठी RNA तयार करणे, RNA ची मदत घेणे, ही प्रोसेसला सेंट्रल डोग्मा असं म्हणतात। तर DNA पासून mRNA तयार करणे ह्या पूर्ण प्रोसेसला प्रतिलेखन किंवा ट्रान्सक्रिप्शन असे म्हणतात। ठीक आहे, तुम्हाला या सर्व गोष्टी क्लिअर झाल्या असतील तर आपण पुढे जाऊयात। आता बघूयात DNA आणि RNA मधील फरक काय आहे। हा जो DNA आहे याचा लॉंग फॉर्म मी तुम्हाला सांगितला, डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड। त्यानंतर RNAचा आहे रायबोन्यूक्लिक ऍसिड। या ठिकाणी चित्रामध्ये दाखवलेले आहे, हे DNA आहे, हे RNA दाखवले आहे। DNA बघा डबल स्टँडर्ड आहे, 2 धागे वापरलेले आहेत, RNAचा एकच धागा आहे। DNA मध्ये हे 4 प्रकारचे न्यूक्लियोटाइड्स असतात, त्यामध्ये ॲडेनिन, थायमिन, ग्वानिन आणि सायटोसिन। तर RNA मध्ये थायमिनच्या ऐवजी युरॅसिल वापरलेला असतो, हा एक फरक झाला। त्यानंतर DNA हा जे आहे याचं वास्तव्य किंवा हा कुठे आढळतो, तर हा पेशीच्या केंद्रकामध्ये आढळतो। ठीक आहे विद्यार्थ्यांनो, तर हा RNA आहे हा पेशीच्या केंद्रकामध्ये, त्याचबरोबर पेशी द्रव्यामध्ये सुद्धा हा RNA आढळतो। तर हा झाला या दोघांच्या मधील फरक। कदाचित तुम्हाला परीक्षेमध्ये हा फरक सुद्धा विचारू शकतील। पुढचा पॉइंट आहे भाषांतरण। भाषांतरालाच इंग्लिश मध्ये ट्रान्सलेशन असं म्हणतात। आता या ठिकाणी आपला mRNA जो आहे म्हणजेच मेसेंजर रायबोन्यूक्लिक ऍसिड, याचा फुल फॉर्म काय आहे, मेसेंजर रायबोन्यूक्लिक ऍसिड, हा पेशीच्या केंद्रकामध्ये तयार झालेला आहे। आता तो पेशी द्रव्यात येत आहे,
तो पेशीच्या द्रव्यात येत असताना आपल्याबरोबर एक सांकेतिक मेसेज किंवा एक कोड घेऊन येतो। हा कोड कोणासाठी असतो तर तो अॅमिनो ॲसिडसाठी असतो किंवा अॅमिनो आम्लासाठी हा एक कोड किंवा एक मेसेज घेऊन येत असतो। परंतु हा जो मेसेज आहे हा मेसेज एक फॉर्म मध्ये असतो। तो हा फॉर्म कसा आहे तर तो मेसेज या 3-3 जे काही न्यूक्लियोटाइड्स आहेत ह्या 3-3च्या न्यूक्लियोटाइड्सच्या संचाच्या स्वरूपात आहे। त्यामुळेच आपण याला काय म्हणायचं ट्रिपलेट कोडॉन असं म्हटलेलं आहे। तर तो जो मेसेज आहे सांकेतिक संदेश आलेला आहे हा जो आहे mRNA वरती न्यूक्लियोटाइड्स आहेत या न्यूक्लियोटाइड्स वरती हे जे 3-3चे संच केलेले आहेत या 3-3च्या संचाच्या स्वरूपात तो मेसेज येत असतो। त्यामुळे त्याला ट्रिपलेट कोडॉन असं म्हटलेलं आहे। प्रत्येक mRNA हा हजारो कोडॉनचा बनलेला असतो। आता हा mRNA तयार झालेला आहे, ठीक आहे, हा mRNA तयार झालेला आहे। तर याच्यावरती असे हजारो कोडॉन असतात, म्हणजे 3-3चे संच असे भरपूर असतात, त्याच्यामध्ये हजारो असे कोडॉन्स यांनीपासून तो बनलेला असतो। त्यावरील संदेशानुसार प्रथिन तयार करण्यासाठी लागणारी अमिनो आम्ले पुरवण्याचे काम tRNA करत असतो। या ठिकाणी पुन्हा एक नवीन शब्द आलेला आहे tRNA। tRNA म्हणजे काय तर ट्रान्सफर रायबो न्यूक्लिक ऍसिड। हा काय करतो तर जो मेसेज आलेला आहे किंवा जो संदेश आलेला आहे याला प्रथिने पुरवण्याचे जे काम आहे हे काम किंवा त्यासाठी जे अमिनो आम्ले लागतात हे पुरवण्याचे काम हा tRNA करत असतो। त्याकरिताच mRNA वरती जसाचा कोड आहे त्याला पूरक क्रम असलेला अँटीकोडॉन हा tRNA वरती असतो। या प्रक्रियेला किंवा या क्रियेला भाषांतरण असे म्हणतात। बघा विद्यार्थ्यांनो mRNA वरती काय आहे मेसेज आहे एक प्रकारचा। तो मेसेज त्याला जो डिकोड करण्यासाठी लागणार आहे तो अँटीकोड आहे हा tRNA वरती आहे। हा अँटीकोड mRNA वरती जसा कोड आहे तसाच्या तसा अँटीकोड हा tRNA वरती आहे तो त्याला प्रोव्हाइड केला जातो। म्हणजे एक प्रकारची प्रोसेस mRNA वरती काय झालं तर तो मेसेज इनकोड झालेला आहे तर या ठिकाणी तो डिकोड होत आहे, म्हणजेच एक प्रकारचं इन्क्रिप्शन डिक्रिप्शन अशा प्रकारची ती प्रोसेस आहे। तर ही जी प्रोसेस आहे mRNA वरती जसा कोड असतो त्याला पूरक क्रम अँटीकोडॉन जो आहे हा tRNA वरती असतो। या प्रोसेसलाच भाषांतरण प्रोसेस किंवा भाषांतरण क्रिया असे म्हणतात। मी पुन्हा एकदा या आकृती आणि फ्लोचार्ट द्वारे समजावून सांगते। हा आपला सेल आहे किंवा पेशी आहे, या पेशीच्या केंद्रकामध्ये mRNA तयार झाला होता। तो पेशी द्रव्यात येत असताना एक मेसेज घेऊन येत आहे। हा मेसेज जो आहे हा mRNA वरती तयार झालेला मेसेज आहे। हा मेसेज 3-3च्या स्वरूपात आहे किंवा 3-3 न्यूक्लियोटाइड्सच्या संचाच्या स्वरूपात हा मेसेज आहे। त्यामुळे याला ट्रिपलेट कोडॉन असं म्हटलेलं आहे। पुन्हा मी सांगते कारण ट्रिपलेट कोडॉन हा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे। तर हा जो मेसेज आहे हा 3-3च्या स्वरूपामध्ये किंवा त्याच्या संचाच्या स्वरूपामध्ये हा मेसेज दिलेला आहे, त्यामुळे त्याला ट्रिपलेट कोडॉन असे म्हटले जातं। तर या मेसेजला अँटीकोडॉन या कोडला एक अँटीकोड हवा, तर हा जो कोड आहे हा tRNA वरती आहे। त्यामुळे ही जी पूर्ण प्रोसेस आहे कोड करणे अँटीकोड करणे ही प्रोसेस आहे ही भाषांतरण या क्रियेमध्ये घडते। त्यामुळे इथे पुन्हा फ्लोचार्ट मध्ये दिलेला आहे डीएनए पासून mRNA तयार करणे म्हणजेच मेसेंजर रायबो न्यूक्लिक ऍसिड तयार करणे ही प्रोसेस होती, याला आपण प्रतिलेखन म्हटलेलं आहे। पुन्हा याच्यापासून प्रथिने निर्मिती करणे या प्रोसेसला काय म्हटलेलं आहे भाषांतरण असं म्हटलेलं आहे। पुढचा पॉइंट आहे तो आहे स्थानांतरण, त्यालाच इंग्लिश मध्ये ट्रान्सलोकेशन असं म्हटलेलं आहे। आता आपला मेसेज mRNA वरती होता त्याला अँटीकोड असा tRNA वरती दिलेला आहे। तर हा tRNA जो मेसेज किंवा अँटीकोड करून आलेला आहे हा अमिनो आम्लांची पेप्टाइड बंधाने साखळी करण्यासाठी जे काम आहे हे rRNA करतो। पुन्हा एकदा नवीन शब्द आलेला आहे rRNA, ठीक आहे। तर आता हा जो रायबोझोम आहे हा रायबोझोम mRNAच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक ट्रिपलेट कोडॉनच्या अंतराने सरकत जातो। ही जी क्रिया आहे याला स्थानांतरण असे म्हणतात किंवा ट्रान्सलोकेशन असे म्हणतात। बघा या ठिकाणी पुन्हा समजावून सांगते। mRNA वरती हे जे 3-3च्या संचाच्या स्वरूपामध्ये मेसेज आला होता, tRNA वरती तो अँटीकोड झालेला आहे। तर हे जे 3-3चे संच आता बांधून ठेवलेले आहेत हे पेप्टाइड बंधाने त्या साखळीने बांधून ठेवण्याचे काम कोण करतो तर हा rRNA करत असतो। तर हा rRNA किंवा हा जो रायबोझोम आहे हा रायबोझोम या mRNA वरती या ठिकाणी हा mRNA दाखवलेला आहे
हे जे आहेत हे न्यूक्लियोटाइड्स आहेत, 3-3च्या स्वरूपामध्ये एक मेसेज आहे, या 3 मध्ये एक मेसेज आहे, या 3 मध्ये आहे मेसेज, या 3 मध्ये आहे, या 3 मध्ये आहे. तर हे जे आहे हे असे एक एक पुढे पुढे ट्रिपलेटच्या कोडॉनच्या अंतराने सरकत जाणे ही क्रिया आहे. या क्रियेला स्थानांतरण असं म्हणतात. तर रायबोझोम हा आता या ठिकाणी आहे, तर पुढे या ठिकाणी जाईल, या ठिकाणी जाईल, या ठिकाणी जाईल, असे 3-3च्या संचाने तो पुढे पुढे सरकत जाईल. ही जी क्रिया होणार या क्रियेला स्थानांतरण क्रिया असं म्हटलेलं आहे. बघा अगदी सोपं आहे. स्थानांतरण म्हणजे काय, तर रायबोझोम ज्या ठिकाणी टीआरएनए आलेला आहे तो पेप्टाइड बंधाने ते काम बांधून ठेवण्याचे काम कोण करत आहे, तर आरआरएनए करत आहे. तर हा आरआरएनए रायबोझोमच्या मदतीने एमआरएनएच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे 3-3च्या संचाने पुढे सरकत जाणे ही जी प्रोसेस आहे त्यालाच स्थानांतरण असं म्हटलेलं आहे. आता हे आपले 3 पॉइंट्स कव्हर झालेले आहेत. प्रतिलेखन म्हणजे काय, भाषांतरण म्हणजे काय, स्थानांतरण म्हणजे काय. आता पुढचा पॉइंट आपण बघणार आहोत तो आहे उत्परिवर्तन म्हणजे काय किंवा म्युटेशन म्हणजे काय. तर विद्यार्थ्यांनो या म्युटेशन किंवा उत्परिवर्तनाचा शोध युगोधोरिस या शास्त्रज्ञांनी 1901 साली लावलेला आहे. यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, जनुकातील एखादी न्यूक्लियोटाइड्स अचानक आपली जागा बदलते, त्यामुळे जो लहानसा बदल घडून येतो तो बदल म्हणजेच उत्परिवर्तन होय. उत्परिवर्तन म्हणजेच काय या आकृतीद्वारे आपण समजून घेऊयात. हा झाला आपला न्यूक्लियोटाइड्सचा एक मूळ क्रम आहे असं बघूयात. तर या ठिकाणी हा दुसरा एक क्रम बदललेला दाखवलेला आहे. 3-3चे स्वरूप असतात, ठीक आहे. 3-3च्या मध्ये एखादा मेसेज असतो. तर आता या तिघांचा मधला हा जो संच आहे किंवा हे जे रूप आहे हे एक चेंज झालेलं आहे. बघा या ठिकाणी असं हवं होतं ते या ठिकाणी असं झालेलं आहे आणि हे चेंज झालेलं आहे. म्हणजे एक छोटा त्यानं आपली जागा बदललेली आहे. या न्यूक्लियोटाइड्सने आपली जागा बदलते, त्यामुळे जो लहानसा बदल घडून येतो म्हणजे या ठिकाणी एक बदल घडलेला आहे. हा बदल म्हणजेच काय, तर उत्परिवर्तन होय. तर ही जी प्रोसेस आहे उत्परिवर्तनाची ही कधी कधी अगदी लक्षणीय असते, तर कधी कधी ती किरकोळ असते, आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. याच्यामुळे काही जनुकीय विकृती सुद्धा निर्माण होतात. तर त्याचं उदाहरण आहे ते आहे सिकल सेल्स ॲनिमिया. हे ह्या जनुकीय विकृतीचे उदाहरण आहे जे की उत्परिवर्तनामुळे घडून येऊ शकतं. तर हे झालं उत्परिवर्तन म्हणजे काय. पुन्हा एकदा उत्परिवर्तन म्हणजेच काय, तर जे काही न्यूक्लियोटाइड्स आहेत हे अचानक एकदा आपली जागा बदलतात किंवा त्यांच्यामध्ये थोडाफार फरक होतो. या फरकामुळे जो बदल घडून येतो त्यालाच उत्परिवर्तन असे म्हणतात. तर त्याचं उदाहरण आपण देऊ शकतो. उदाहरण आहे सिकल सेल्स ॲनिमिया. तुम्हाला परीक्षेमध्ये जर उत्परिवर्तनाबद्दल काही टिप लिहा असं वगैरे सांगितलं तर त्यामध्ये तुम्ही हे 3 पॉइंट्स लिहून अशा प्रकारची आकृती सुद्धा काढू शकता. तर आता आपण या जो काही पार्ट बघितला या पार्टची समरी थोडक्यात बघूयात. पहिला पॉइंट्स आपण बघितला होता की डीएनए बद्दल माहिती थोडक्यात आपण बघितली की तो नेमका कुठे असतो, त्याचा स्ट्रक्चर कसा आहे, त्याच्याबद्दल माहिती कशी साठवली जाते, हे सर्व आपण डीएनए बद्दल बघितलं. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे ती प्रथिन संश्लेषणाची क्रिया म्हणजेच काय आपण बघितलं. त्यामध्ये आता आपण तिन्ही पॉइंट्स कव्हर करूया या समरीमध्ये. प्रतिलेखन म्हणजे काय, भाषांतरण म्हणजे काय आणि स्थानांतरण म्हणजे काय, हे तिन्ही पॉइंट्स या समरीमध्ये कव्हर होतील. बघा याच्या थ्रू तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, डीएनए मध्ये माहिती स्टोअर केलेली असते आपल्या शरीराबद्दलची सर्व. तर या डीएनए पासून एमआरएनए म्हणजेच काय, तर मेसेंजर राइबो न्यूक्लिक ऍसिड हा तयार करणे ही पूर्ण प्रोसेस आहे. याला प्रतिलेखन असं म्हणतात. पुन्हा या एमआरएनए वरती मेसेज आलेला आहे. हा मेसेज डिकोड करण्यासाठी या ठिकाणी टीआरएनए वापरला जातो. ठीक आहे. या टीआरएनए वरती काय असतो, तर अँटीकोडॉन असतो. ह्या अँटीकोडॉन थ्रू आपला तो मेसेज जो आहे हा डिकोड होतो. तर ही जी प्रोसेस होती याला भाषांतरण असे म्हणतात. पुढे आरआरएनए ते काय काम केलेलं आहे, तर ही जी ते जे संच होते हे 3-3च्या रूपात त्याने बांधून ठेवले किंवा ती साखळी त्याने 3-3च्या बंधाने बांधून ठेवली आणि 3-3च्या संचाने तो पुढे पुढे रायबोझोमच्या मदतीने एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सरकत जाणे ही प्रोसेस होती. याला ट्रान्सलेशन किंवा स्थानांतरण असं म्हटलेलं आहे. त्यामुळे पुढे कोणती प्रक्रिया झालेली आहे, तर प्रोटीन म्हणजेच प्रथिन संश्लेषणाची क्रिया घडलेली आहे. हे सर्व आपण आजच्या या पार्टमध्ये बघितलेलं आहे. विद्यार्थ्यांनो तुम्हाला कुठलीही शंका असेल तर मला नक्की कमेंट करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.